हाय हॅलो नमस्कार, मी गौरी. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी एक नैसर्गिक होम रेमेडी शेअर केलेली आहे, ज्याच्यामध्ये जर तुमच्या चेहऱ्याची स्किन, हाताची स्किन ढिली झाली असेल, लूज झाली असेल, चेहऱ्यावर किंवा हातापायांवर सुरकुत्या येत असतील, तर या होम रेमेडीने नक्कीच तुम्हाला फायदा मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर चला आता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. जसं की मी माझ्या नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते, कोणतीही नैसर्गिक रेमेडी असेल, होम रेमेडी असेल किंवा कोणतीही गोष्ट आपल्या चेहऱ्यावर, हातावर अप्लाय करायची असेल तर त्यापूर्वी हात, पाय किंवा चेहरा स्वच्छ असणं गरजेचं आहे. तर आता ना मी इथं फक्त पाण्याने माझा चेहरा धुवून घेतलेला आहे. आता पाण्याने चेहरा का धुवून घेतलेला आहे, तर मी जी होम रेमेडी करणार आहे ती आहे तांदळाच्या पिठापासून. आता तांदळाचं पीठ तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जे त्वचेचा कलर उजळण्यासाठी खूप चांगली मदत करतं. आणि त्यासाठी ना आपला जो फेस पॅक वापरणार आहोत तर तो व्यवस्थित बसण्यासाठी, त्याचे रिझल्ट आपल्या स्किनला चांगले येण्यासाठी ना सगळ्यात पहिल्यांदा मी इथं व्यवस्थित चेहरा जो आहे तो कच्च्या दुधानं धुवून घेणार आहे, जेणेकरून चेहऱ्यावरची जी काही सगळी घाण असेल ना तर ती निघून जाईल. तर त्यासाठी ना सगळ्यात पहिल्यांदा इथं मी वापरलेलं आहे कच्चं दूध. आता दररोज आपल्याकडं दूध येतं ना, तेव्हा आठवणीने न विसरता थोडंसं दूध, अगदी 3-4 चमचे, तुम्ही बघताय फुलपात्रामध्ये मी किती दूध काढून ठेवलेलं आहे, तेवढं दूध काढून ठेवायचं. आता हे काढून का ठेवायचं, ते ज्यावेळी आपण थोडंसं दूध आपल्यासाठी किंवा आपल्या स्किनच्या यूजसाठी काढून ठेवतो ना, तेव्हा आठवणीने आपण कोणती तरी एखादी रेमेडी नक्कीच करतो. दूध नसेल तर आपल्याला एक्सक्यूज मिळतो की दूध नाही काढून ठेवलेलं, आपण उद्या करू. तर त्यासाठी ना थोडंसं दूध काढून ठेवायचं. आता हेच दूध मी घेतलेलं आहे. इथे तुम्ही कापसाच्या मदतीने ना व्यवस्थित चेहऱ्यावर अप्लाय करू शकता. तर मी इथं व्यवस्थित छानपैकी कापसाच्या मदतीने नाही, आपल्या बोटांच्या, हाताच्या मदतीनं चेहऱ्यावर व्यवस्थित लावून घेते. आता हे दूध ना पातळ आहे, त्यामुळं पहिला जो थर आपण लावतो, पहिल्यांदा जेव्हा अप्लाय करतो तर ते स्किनवर अगदी अप्लाय झाल्यासारखं दिसतसुद्धा नाही, फील होतं पण ते चेहऱ्यावर काही दिसत नाही. तर त्यासाठी ना व्यवस्थित 2 ते 3 वेळा छानपैकी जे कच्चं दूध आहे ते आपल्या हाताने ना चेहऱ्यावर सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आता मी 2 वेळा लावून घेतलेलं आहे आणि थोडंसं दूध त्याच्यामध्ये शिल्लक राहिलं होतं, तर ते सुद्धा असं हातावर व्यवस्थित घेतलं आहे आणि छानपैकी चेहऱ्यावर ना डॅब करून सगळीकडे व्यवस्थित लावून घेतलं आहे. आता हे कच्चं दूध आपण वापरलं आहे, ज्याचा आपल्या चेहऱ्याला कोणताही साईड इफेक्ट होत नाही, कारण त्याच्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं, जे की आपल्या स्किनसाठी खूप चांगलं असतं आणि आपल्या चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी किंवा चेहऱ्यावरची जी काही सगळी घाण आहे, कचरा आहे, तर ते साफ करण्यासाठी याचा भरपूर जास्त उपयोग होतो. तर छान पद्धतीनं ना ते स्किनवर अप्लाय केलेलं आहे आणि हलक्या हातानं अशा पद्धतीनं मसाज करायचा, जेणेकरून दुधाचे जे सगळे बेनिफिट आहेत ना तर ते आपल्या स्किनला मिळतील. आता इथं डोळ्यांना, कानाच्या भोवती, मानेच्या एरियात वगैरे सगळीकडे आपण अप्लाय केलेलं आहे हे कच्चं दूध. आता हे अप्लाय केल्यानंतर 5 ते 10 मिनटं जे कच्चं दूध लावलेलं आहे ते चेहऱ्यावर व्यवस्थित नॅचरली सुकून द्यायचं आहे. पंख्याखाली वगैरे बसायचं नाही, जेणेकरून पंख्याखाली ते लगेच सुकेल पण त्याचे बेनिफिट जे आपल्याला स्किनला मिळायला पाहिजे तर ते मिळणार नाहीत. तर आता ना इथं व्यवस्थित हे छानपैकी ड्राय झालेलं आहे. थोडंसं हे चेहऱ्यावर ड्राय झालं ना तर चेहरा आपला थोडासा आकसल्यासारखा वाटतो, आपल्याला फील होतो. तर समजून जायचं हे चेहऱ्यावर सुकलेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही हात लावाल ना गालांना वगैरे तर ते अजिबात हाताला ओलसर जाणवणार नाही. आता त्यानंतर ना थोडासा पाण्याचा ओलसर हात घ्यायचा आणि त्यानंतर ना हे जे कच्चं दूध लावलं होतं ना तर ते व्यवस्थित छानपैकी स्किनमध्ये मसाज करायचा. आता कोणतीही होम रेमेडी जेव्हा आपण अप्लाय करतो ना तर त्याच्यामध्ये मसाजचा खूप जास्त बेनिफिट असतो, जेणेकरून जितकं आपल्याला छान पद्धतीनं मसाज करून त्या गोष्टी आपल्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब करता येतील ना तेवढे आपल्या स्किनला त्याचे बेनिफिट जास्त मिळतात. तर इथे हलक्या हातानं व्यवस्थित मी हात ओला करून पाण्याच्या मदतीनं ना व्यवस्थित स्किनवर सगळीकडे जे कच्चं दूध लावून घेतलं होतं त्याने छानपैकी मसाज करते, जेणेकरून मसाज केला ना की ब्लड सर्क्युलेशन जे आहे स्किनमधलं ते छान होतं आणि त्याच्यामुळे ना आपली स्किन छानपैकी ग्लो करायला मदत करते. चेहरा छान टवटवीत आणि तेजस्वी होतो, चमकदार होतो.
तर इथं तुम्ही बघू शकताय पाण्याच्या मदतीनं छानपैकी मी ना मसाज केलेला आहे आणि चेहऱ्यावर ना हळूहळू शाईन यायलासुद्धा सुरुवात होते. आता कच्चं दूध आहे जे छानपैकी आपल्या चेहऱ्यावरची जी कचरा धूळ वगैरे आहे तर ती साफ करायला मदत करतं. त्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवायचा आणि पाण्याने चेहरा धुतल्यानंतर ना इथे व्यवस्थित मऊ रुमाल वगैरे असेल त्याने चेहरा अशा पद्धतीनं पुसून घ्यायचा. आता इथं मी फेसवॉश वापरलेला नाही आहे, कच्चं दूध आहे त्याने चेहरा व्यवस्थित क्लीन करून घेतला आहे. चेहरा छान क्लीन झालेला आहे. चेहरा क्लीन झाल्यानंतर छानपैकी मऊ झालेला आहे, सॉफ्ट झालेला आहे, मुलायम झालेला आहे आणि त्यानंतर ना चेहरा एकदम छान शाईन करतो आहे. आता त्याच्यानंतर ना ही जी शाईन आहे ही अजून वाढवण्यासाठी आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या वगैरे पडलेल्या असतील, स्किन लूज झाली असेल तर अशा वेळी ना ही जी होम रेमेडी आहे तर ती आपल्याला खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे. तर त्यासाठी मी घेतलेलं आहे इथे तांदळाचं पीठ. आता तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर कोणताही जो काही तांदूळ असेल तर तो मी मिक्सरवर छानपैकी बारीक करून घ्यायचा आणि पिठाच्या चाळणीने छानपैकी चाळून घ्यायचा, जेणेकरून छानपैकी पीठ तयार होईल ज्याचा आपल्या चेहऱ्याला कोणताही त्रास होणार नाही. आता इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे ती मध. आता मध ॲड केल्यानंतर थोडंसं मगाशी जे मी कच्चं दूध ठेवलं होतं त्याच्यातलं थोडंसं दूध शिल्लक होतं तर ते दूधसुद्धा आपण आपल्या फेस पॅकमध्ये वापरणार आहोत. आता इथं तांदळाचं पीठ आहे ना तर ते थोडंसं चिकट असतं, त्याच्यामुळे हा फेस पॅक ना थोडासा व्यवस्थित क्रीमी टेक्स्चरमध्ये करण्यासाठी ना दुधाची क्वांटिटी थोडीशी जास्त लागते, कारण तांदळाचं पीठसुद्धा चिकट आहे आणि मधसुद्धा चिकट आहे. तर आपण जेव्हा व्यवस्थित मिक्स करतो तेव्हा अंदाजाने थोडं थोडं दूध ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे, जेणेकरून खूप जास्त पातळसुद्धा फेस पॅक झाला नाही पाहिजे. छान तुम्ही इथं बघू शकता एकदम क्रीमी कन्सिस्टन्सीमध्ये हा फेस पॅक आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला तो चेहऱ्यावर छानपैकी लावता येईल. आता इथं फेस पॅक तुम्ही बघताय छान क्रीमी टेक्स्चरमध्ये तयार केलेला आहे आणि हा आता तयार केलेला जो फेस पॅक आहे तर तो आपल्या चेहऱ्यावर व्यवस्थित अप्लाय करायचा आहे. आता हा तुम्ही ब्रशच्या मदतीनं सुद्धा अप्लाय करू शकता, तर मी इथं हाताच्या मदतीनं छान चेहऱ्यावरती सगळीकडे अप्लाय करून घेते. आणि तांदळाचं पीठ थोडंसं एकदम बारीक असतं तर त्याच्यामुळे ना छान एकदम क्रीमी टेक्स्चर झालेलं आहे आणि कलरसुद्धा खूप सुंदर आहे, ज्याच्यामध्ये मधसुद्धा आहे आणि कच्चं दूध आहे. तर त्याच्यामुळे एकदम मऊ अशा क्रीमच्या टेक्स्चरमध्ये हा फेस पॅक आपला तयार झालेला आहे. चेहऱ्यावरती व्यवस्थित सगळीकडे अप्लाय करून घ्यायचा आहे, मानेच्या भोवती, त्याच्यानंतर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर डोळ्याच्या भोवती वगैरे तुम्ही लावायचा आहे, कानांच्या साईडला, मानेच्या भोवती वगैरे सगळीकडे चेहऱ्यावर अप्लाय करून घ्यायचा आहे. आता इथं थोडासा शिल्लक राहिला होता तर तो ना मी वाया न जाऊ देता हातावर छानपैकी अप्लाय करून घेतलेला आहे, जेणेकरून आपल्या हातांची स्किनसुद्धा ना खराब होते, कारण आपल्याला खूप सारे कामं असतात, पाण्यामध्ये वगैरे काम असतात, त्याच्यामुळे हाताची स्किनसुद्धा आपली चेहऱ्या इतकीच खराब झालेली असते आणि तीसुद्धा आपली चेहऱ्या इतकी छान फ्रेश ठेवणं गरजेचं आहे. तर छानपैकी आता हा फेस पॅक आहे तो मी अप्लाय करून घेतलेला आहे चेहऱ्यावर सगळीकडे आणि तो तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तुमच्या वेळेनुसार 15 ते 20 मिनटं तसाच ठेवायचा आहे. नॅचरली चेहऱ्यावरती सुकून द्यायचा आहे, जेणेकरून या ज्या गोष्टी आपण वापरलेल्या आहेत, आता याच्यामध्ये जे वापरलेलं आहे तांदळाचं पीठ, तर तांदळाचं पीठ नॅचरल एक्सफोलिएटर म्हणून काम करतं, जे आपल्या चेहऱ्यावरची किंवा स्किनवरची डेड स्किन आहे, मृत त्वचा आहे, ती काढून टाकायला मदत करतं. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे वापरलेलं आहे मध आणि दूध, जे त्वचेला हायड्रेट ठेवतं, त्वचेला पोषण देतं, त्याच्यामुळे आपला जो चेहरा आहे किंवा स्किन आहे ती उजळण्यासाठी, चेहऱ्यावरचे डागधब्बे जे काही असतील स्किनवरचे तर ते निघून जाण्यासाठी मदत होते. आणि जेव्हा डेड स्किन किंवा मृत त्वचा निघून जाते तेव्हा साहजिकच आपला चेहरा किंवा त्वचा एकदम मुलायम आणि मऊ आणि चमकदार व्हायलासुद्धा मदत होते. तर अशा पद्धतीनं ना फेस पॅक माझा थोडासा जास्त वेळ सुकलेला आहे. इथं तुम्ही खूप जास्त ड्राय करू नका. माझं बाळ थोडंसं उठलं त्याच्यामुळे त्याला घेण्यात वेळ गेला, त्याच्यामुळे माझा फेस पॅक थोडासा जास्त ड्राय झालेला आहे, पण इतका ड्राय तुम्ही करू नका, कारण तांदळाचं पीठ आहे, थोडंसं चेहरा आकसल्यासारखा होतो. तर इथे ना व्यवस्थित पाण्याच्या मदतीनं पुन्हा चेहरा थोडासा ओला करून घ्यायचा आणि पुन्हा जसं आपण मगाशी मसाज केला चेहऱ्यावर, त्यानंतर छानपैकी मसाज करायचा हलक्या हाताने, जेणेकरून ह्या तिन्ही गोष्टींचे बेनिफिट आहेत तर ते आपल्या चेहऱ्याला व्यवस्थित मिळतील. आता इथं मसाज करून घेतल्यानंतर ना मी पाण्याने चेहरा व्यवस्थितपैकी धुवून घेतलेला आहे. आता इथं तुम्ही व्यवस्थित क्लीन करून घ्या. आता माझं बाळ उठलं आहे त्याच्यामुळं मी मगाशी फेस पॅक पण माझा थोडासा जास्त ड्राय झाला होता आणि आत्तासुद्धा मी चेहरा ना अगदी व्यवस्थित गडबडीमध्ये खूप डीप क्लीन केलेला नाही आहे, गडबडीमध्ये मी पटकन क्लीन केलेला आहे. तर तुम्ही तो छानपैकी व्यवस्थित क्लीन करून घ्या. आता चेहरा व्यवस्थित क्लीन केल्यानंतर ना
छानपैकी चेहऱ्यावर ग्लो आलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चेहऱ्यावरची जी काही डेड स्किन निघून गेलेली आहे, दागधब्बे थोडेसे रिड्यूस व्हायला मदत होते. त्यामुळे चेहरा आपला ना उजळ व्हायला मदत होते. चेहऱ्याची स्किन जी आहे ती थोडीशी ग्लोईंग चमकदार व्हायला सुद्धा मदत होते. आणि स्किन जर तुमची लूज झाली असेल किंवा चेहऱ्यावर सुरकुत्या वगैरे येत असतील तर त्यासुद्धा कमी करायला मदत होते. तर हा फेस पॅक ना तुम्ही पहिल्यांदा पॅच टेस्ट करा. जर कुठल्या गोष्टींची ॲलर्जी असेल तर त्या गोष्टी तुम्ही स्किप करा आणि आठवड्यातून 2 वेळा तुम्ही हा फेस पॅक तुमच्या चेहऱ्यावर नक्की यूज करू शकता. तर छान पद्धतीनं चेहरा तर एकदम छान फ्रेश झालेला आहे. आता इथं ओठांनासुद्धा ना मी वॅसलीन लावून घेतलेला आहे, जेणेकरून ओठसुद्धा आपले मॉइश्चराईज राहणं गरजेचं आहे. आता हा चेहऱ्यावर फेस पॅक जो लावलेला आहे तर त्याचा ग्लो जो आहे तो चेहऱ्यामध्ये छान पद्धतीने ॲब्सॉर्ब होण्यासाठी ना अजून एक गोष्ट मी करते, जी एक्स्ट्रा ऑप्शनल आहे. जर ही गोष्ट तुम्ही केली तर त्याचासुद्धा तुम्हाला फायदाच होईल. पण हे नसेल करायचं तर यानंतर ना तुम्ही छानपैकी चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावू शकता किंवा रोज वॉटर फक्त चेहऱ्यावर लावू शकता. तर मी इथं ना ग्लिसरीन आणि रोज वॉटर हे एकत्र केलेलं आहे आणि छान अशी शाईन जशी आता माझ्या हातावर दिसते ना तशी चमक चेहऱ्यावर सुद्धा येणार आहे. कारण मी वापरलेला फेस पॅक आहे तो, आणि त्याच्याचसोबत मी ग्लिसरीन ॲड केलेला आहे आणि रोज वॉटर, ज्याचे आपल्या स्किनसाठी खूप जास्त बेनिफिट असतात. तर छान पद्धतीनं मी चेहऱ्यावर सगळीकडे मसाज करून घेतलेला आहे ग्लिसरीन आणि रोज वॉटरचं. आणि तुम्ही बघू शकता चेहरा छानपैकी एकदम फ्रेश झालेला आहे, चमकदार झालेला आहे. आणि चेहऱ्यावरची जी शाईन आहे ना तर ती अजून जास्त वाढणार आहे, कारण संध्याकाळच्या वेळेला फेस पॅक मी हा ॲप्लाय केलेला आहे. आणि त्यानंतर ना आता मी छानपैकी झोपणार आहे, जेणेकरून पूर्ण रात्रभर माझ्या स्किनमध्ये या सगळ्या गोष्टी ॲब्झॉर्ब होतील आणि त्याचे बेनिफिट जे आहेत ते स्किनला मिळतील. आता इथं मी तुम्हाला थोडंसं रेडी होऊन दाखवलेलं आहे. छानपैकी टिकली लावलेली आहे आणि फक्त लिपस्टिक अप्लाय केलेली आहे आणि छान तुम्हाला चेहऱ्यावरती ग्लो दिसतोय, चमक दिसतोय. तर ही ग्लो तर हा चेहऱ्यावरती जो ग्लो आलेला आहे तर हा ग्लो तुमच्याही चेहऱ्यावर येईल. ही जी चमक आलेली आहे तर ती तुमच्यासुद्धा चेहऱ्यावर येईल. पण त्यासाठी ना थोडासा वेळ देणं गरजेचं आहे आणि थोडासा वेळ देऊन ऑनेस्टली किंवा एक विश्वास ठेवून ह्या ज्या होम रेमेडीज आहेत तर त्या करणं गरजेचं आहे. पहिल्या यूजमध्ये सुद्धा तुम्हाला नक्की रिझल्ट मिळेल, कारण मलासुद्धा पहिल्या यूजपासूनच रिझल्ट मिळालेला आहे आणि माझ्या स्किनला पहिल्या यूजमध्येच बेनिफिट मिळाला. त्यामुळे माझा कॉन्फिडन्ससुद्धा वाढला आणि मी तुमच्यासोबत ना छोट्या छोट्या ज्या फेस पॅक आहेत ते शेअर करते, जेणेकरून सुरुवातीला या छोट्या छोट्या गोष्टींचा आपल्याला रिझल्ट मिळाला ना तर आपला कॉन्फिडन्स वाढतो आणि त्यानंतर ना त्या गोष्टी करण्यासाठी आपण आळस करत नाही, कंटिन्युअस आपण त्या गोष्टी करत राहतो. तर हा फेस पॅक ना तुम्ही जर पहिल्यांदा पॅच टेस्ट करा. जर तुम्हाला कोणतीही ॲलर्जी झाली नाही किंवा सूट झाला तर तुम्ही आठवड्यातून सुरुवातीला 2 वेळा नक्की करून बघा. नक्की तुम्हाला मदत होईल आणि तुमचासुद्धा चेहरा जो आहे तो छान चमकदार आणि ग्लोईंग होईल. तर अशा पद्धतीने छानपैकी माझा चेहरासुद्धा व्यवस्थित छान शाईन करतो आहे, ग्लोईंग झालेला आहे आणि स्किन जी आहे ना तर ती व्यवस्थित सॉफ्टसुद्धा झालेली आहे. कोणतीही होम रेमेडी अप्लाय केल्यानंतर ना जेव्हा तुम्ही स्किनला हात लावताना तर स्किन छानपैकी सॉफ्ट झालेली असते आणि एकदम मऊ मुलायम झालेली असते. तर छान माझी स्किन झालेली आहे, तुमचीसुद्धा नक्की होईल. तुम्हीसुद्धा नक्की हा फेस पॅक ट्राय करा आणि आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर.